श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, भाग्यवंत ठराल. मित्रांनो, देव म्हणतात, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा भक्त परिवार खूप मोठा आहे. अगदी ठिकठिकाणी स्वामींची मठ स्थापना करण्यात आली आहे. अनेक जण स्वामी समर्थांची सकारात्मक अनुभव आल्याचे आवर्जून सांगत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी, हे दोन वचने स्वामी भक्तांसाठी एखाद्या दिव्य मंत्राशिवाय कमी नाहीत. हे दोन आश्वासक मंत्र म्हणजे स्वामी भक्तांचे तारणहार बनतात, अशी सर्वसामान्य भक्तांची श्रद्धा आहे. एक दिवस सर्वजण स्वामीसमोर बसले असताना अचानक स्वामींना लहर येते आणि स्वामी विचारतात की आम्ही कोण आहोत. स्वामींच्या प्रश्नावर चोळाप्पा उत्तर देतात की आपण त्रिभुवन नायक आहात. या उत्तरावर स्वामी संतुष्ट होत नाहीत आणि उद्देशून म्हणतात की बाळा, त्यांनी अचूक उत्तर दिले असते तर इकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात, असे त्यांचे मत होते. अक्कलकोटला पोहोचल्यावर त्या क्षणी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबरच स्वामी म्हणतात की काय रे, गाणगापूरहून मंदिराचा पुजारीपणा, आम्ही कोण आहोत याची परीक्षा घ्यायला आलात ना. स्वामींच्या प्रश्नाने पुजारीच थपापतो, पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, हे गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? यावर पुजारी उत्तर देतो, तो स्त्री नरसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह सरस्वती भान आहोत, नीट बघ आम्हाला. तेथेच पुजाऱ्याला साक्षात नरसिंह सरस्वती यांचे दर्शन घडते. पुजाऱ्याला घेऊन येते आणि काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्यातला पूर्ण प्रचिती येते. स्वामी साक्षात दत्तावतार आहेत. ते स्वामी चरणी नतमस्तक ठेवून क्षमा मागतो आणि म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. देव म्हणतात, आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी सर्वत्र आहे. तू मला इतरत्र शोधत बसू नकोस. मी तुझ्या जवळपास आहे, परंतु तुझ्यासाठी मी इथे आलो आहे. आता तू निर्धास्त राहा. देव म्हणतात, दिखाऊपणा करणाऱ्या व्यक्ती असत्यवेचनी आणि कट्टी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियावर नियंत्रण मिळविण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा असती यांच्यावर मी नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खरा निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते. जो मनुष्य ईश्वर शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, स्वामी त्यांचे कधीही वाईट होऊ देत नाहीत. असे म्हणतात, स्वामी म्हणतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. नियमितपणे निस्वार्थपणे भक्ती करत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझे प्रयत्न रोज सुरू ठेवत आहे. हे देवा, माझ्या डोक्यावर आपले खूप आशीर्वाद नेहमी असू द्या. तुम्ही जे सांगत आहात ते मी शांतपणे ऐकत आहे. हे परमेश्वरा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे सांगत आहात तेच माझ्या जीवनात घडत आहे. म्हणून परमेश्वरा, मी आपल्याकडे खूप काही मागत नाही. मला माझ्या जीवनात सुखी समाधानी जीवन नक्की द्या. माझ्या जीवनात आनंदाची भर घाला. मी करत असलेले प्रयत्न यशस्वी होऊ द्या. मला माझ्या कार्यामध्ये यश प्राप्ती होऊ द्या. हे देवा,
जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी तुमचे नामस्मरण कधीच सोडणार नाही. तुमची भक्ती मी कधीच सोडणार नाही. हे देवा, माझ्यावर प्रसन्न व्हा. मी करत असलेली सेवा मान्य करा. हे परमेश्वरा, मी तुम्हाला शरण आलो आहे. आम्हावर विश्वास करा. दुःखाचे कारणच निघून नाही केले तर सांगा. आमचे स्मरण करा. अरे बाळा, जर जन्माला आला आहेस ना तर पुण्याची कामे करा. उगाच व्यर्थ बडबड करू नका. मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींचे हे विचार पटत असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचभूतांवर स्वामींची सत्ता होते. हे स्वामी समर्थ जातपात, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांची समाज उद्धाराचे काम अजूनही स्वामींनी केलेले आहे. स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरींना त्यांच्या भक्तींच्या फळांची खूपदा अनुभूती येत आहे. त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच. काही जणांचे अनुभव अंगावर काटे येणारे आहेत. स्वामी भक्ती तेवढी श्रेष्ठ आहेच. स्वामींनी त्यांना वाचवून अगदी मृत्यूच्या दारातून वाचवले आहे. खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देऊन त्यांना स्वामी स्वतः प्रसन्न होतात. अशाच एका भक्ताला काही दिवसापूर्वी आलेला अनुभव स्वामी स्वतः सांगितले आहेत. देव म्हणतात, आपण श्रद्धेने मनापासून जर स्वामींची भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो. भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा सर्व फार लवकरच पूर्ण होत आहेत. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नकोस. देव म्हणतो, माझ्या प्रेमापासून पळणे थांबव. मला तुमचे सांत्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा. तुझ्या चुका केल्या आहेस त्यांनी स्वीकारले आहे. तू पुन्हा चुकू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. देव म्हणतो, ज्याने तुला रडवले आहे त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुन्हा स्थापना मिळणार आहे. ज्यांच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्यासोबत माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर प्रेम कर, त्यांच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तू तुझी पात्रता नाही. त्यांनी तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्यापासून प्रयत्न केला आहे. माझ्या मुला, हे जाणून घे की प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येत असतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही देणार नाही आणि कोणीही काढून देखील घेणार नाही किंवा नष्टही करू शकणार नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे. देव आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्यांच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही, जो तुम्हाला कधीच वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचतात, तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होतील. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत आहेत. पुढील 48 तासांमध्ये मोठ्या रकमेची प्राप्त करण्यास येणार आहे. तुम्ही तयार राहा. देव म्हणतो, ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ते करण्यात तो अयशस्वी ठरतो, तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा माझ्या बाळा. जे व्यक्ती आपल्या कर्मावर आणि आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही त्याला आम्ही आचार देत नाही.
माझ्या बाळा, वेळ ही कधीच थांबत नाही. जेव्हा तुला त्यानंतर चांगले दिवस येणारच यावर विश्वास करा. फक्त तुम्ही तुमचे कर्म करत राहा, कारण तेवढी एकच गोष्ट तुमच्या हातात आहे. माझ्या बाळा, कोणाला काही देताना अहंकार करू नका. काय माहिती, तुम्ही आदल्या जन्मीचे तुमच्यावर असणारे उपकार ह्या जन्मात फेडत असाल. स्वामींच्या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.